करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे। जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल। मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का, त्या एफआयआर मध्ये? बरोबर आहे ना, ती एफआयआर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आपल्याला कल्पना आहे। तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात चौकशी होणार का संचालकांची, मीडिया कंपनीचे डायरेक्टर जे असतील त्यांची? जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे। जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याचे पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात येईल। या कंपनीच्या काही पैशांचं काही इकडून तिकडून आवागमन झालं त्याचं काही होणार का ईडब्ल्यू? पैशांचं काही आवागमन झालंय? मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे। ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात येईल। या कंपनीचे 99% भागधारक हे पार्थ पवार आहेत। सर ते डोळस हा, डोळस काल ते त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिक वरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे। त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे। तपास ते पण ईओडब्ल्यू कडे कोणाला ताब्यात घेतलंय सर? ताब्यात कोणाला घेतलंय, त्यांचे नाव काय? जे 3 आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले नाव ऑलरेडी एफआयआर मध्ये आहे। तर पार्थ पवार गैरव्यवहार प्रकरणात पोलीस आयुक्तांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रकरणात सखोल तपास होत आहे असं आयुक्तांनी सांगितलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।